नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द फॉलोइंग इज द पीडीएफ ऑफ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. हे पीडीएफ आहे म्हणून सांगितले. फंक्शन दिले इथं. रेंज सांगितलेली आहे 0 to 4 अँड इक्वल टू 0 अदरवाइज. फाइंड एक्सप्रेशन फॉर सीडीएफ ऑफ एक्स. सीडीएफचं एक्सप्रेशन विचारले आणि एकदा तुम्हाला ते सीडीएफ मिळालं की त्याच्यावरून या व्हॅल्यूज त्यांनी विचारलेल्या आहेत. आता पहिल्यांदा दिलेलं फंक्शन लिहून घेऊया. f of x equal to x upon 8, 0 less than x less than 4. हे दिलेलं फंक्शन आहे. हे पीडीएफ आहे म्हणून सांगितले. नाउ कॅपिटल f of x equal to CDF of x असं कन्सिडर करतो. देअरफॉर कॅपिटल f of x equal to, इथं सुरुवात कुठून आहे 0 टू x घ्यायचं. f of x dx म्हणजे हे जे f of x त्यांनी दिलंय त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे फक्त. 0 टू x f of x किती आहे x अपॉन 8 इंटू dx. ते 1 अपॉन 8 मी बाहेर घेतो इथं. So this is equal to the 1 upon 8 then x square upon 2 0 to x. हे 2 पण बाहेर घेतोय म्हणजे हे होणार 1 upon 16 then x square 0 to x. Therefore capital F of x equal to, हे फक्त x स्क्वेअरच येणार. x स्क्वेअर मायनस 0 म्हणजेच हे काय येणार x स्क्वेअर अपॉन 16. हे तुमचं सीडीएफ मिळालं. आता याच्यावरून त्यांनी वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला विचारलेल्या आहेत. काय काय विचारलेलं आहे बघा त्याच्यामध्ये. x इक्वल टू 0.5, x इक्वल टू 1.7 आणि x इक्वल टू 5. ठीक आहे, घेऊया त्याच्यामध्ये लिहून. आता फर्स्ट व्हॅल्यू x इक्वल टू 0.5 सांगितले. कॅपिटल एफ ऑफ एक्स इक्वल टू 0.5 चा स्क्वेअर येणार डिवायडेड बाय 16. 0.5 म्हणजेच 1/2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 16 म्हणजेच 1/4 डिवायडेड बाय 16. हे 4 खाली घ्या. 16 इंटू 4 ते होते 64. पहिल्याच आन्सर. दुसरी व्हॅल्यू विचारले 1.7 ला. x इक्वल टू 1.7. मग त्यावेळेला एफ ऑफ एक्स म्हटलं तरी चालेल किंवा हे असं लिहिलं तरी पण चालेल. याच्यामध्येच व्हॅल्यू वापरायची आहे. 1.7 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 16 म्हणजे हे होणार 2.89 डिवायडेड बाय 16 येणार. हे कसं होणार. पहिला 0.16 1 16 उरतायत 12 129. मग 16 8 128 हे असेल. आतापर्यंत ठीक आहे, काय अडचण नाही त्याच्यामध्ये, कारण परत पुढे 0 वगैरे येत जाणार. त्याच्यापेक्षा हे बरं. आणि तिसरी एक व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे व्हेन x इक्वल टू 5. हे जरा व्यवस्थित बघा. आता तुम्हाला दिलेलं जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू, ते फंक्शन त्यांनी सांगितलंय x इक्वल टू 8 आणि त्याची रेंज काय दिली 0 लेस दॅन x लेस दॅन 4 आणि आत्ता व्हॅल्यू दिलेली आहे x इक्वल टू 5 विच इज ग्रेटर दॅन 4. या 4 पेक्षा जास्त आहे.
मग कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे जे सीडीएफ असतं, सीडीएफ काय असतं, सीडीएफ सगळ्या एफ ऑफ एक्स ची बेरीज असते आणि ती बेरीज म्हणजे 1 येते. ज्या वेळेला ही व्हॅल्यू या रेंजच्या पुढे जाते, पुढे म्हणतोय, त्यावेळेला ही व्हॅल्यू या रेंजपेक्षा जास्त होईल, त्यावेळेला तुम्हाला त्याचं सीडीएफ हे तुम्हाला किती घ्यावं लागेल, इक्वल टू 1 घ्यावं लागेल. कारण हे सीडीएफ म्हणजे सगळ्या एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूची बेरीज असते. जर हे प्रोबॅबिलिटीच्या बाबतीत असतं तर सगळ्या प्रोबॅबिलिटीची ही समेशन असते. त्यामुळे तुम्हाला इथं एफ ऑफ 5 हे जर तुम्हाला लिहायचं असेल तर ही व्हॅल्यू 1 येणार आणि जर 0 पेक्षा अलीकडची व्हॅल्यू जर दिली तर तिथे आन्सर 0 येणार, कारण याच्या अलीकडचं कोण असणारच नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला 0 घ्यावं लागेल. मात्र याच्या पुढची जर व्हॅल्यू तुम्हाला दिली, उद्या समजा 6 ची व्हॅल्यू विचारली तरी सुद्धा 1च लिहायचं, 7 विचारलं तरी पण 1च लिहायचं, कारण ही सगळ्या प्रोबॅबिलिटीची समेशन असते. हे तेवढं काळजीपूर्वक लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. गिव्हन द पीडीएफ ऑफ ए कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्स फंक्शन असं दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर अपॉन 3, रेंज सांगितलेली आहे -1 पासून 2 पर्यंत, इक्वल टू 0 अदरवाईज. डिटरमाइन द सीडीएफ ऑफ एक्स हेन्स फाइंड. या एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज त्यांनी विचारलेल्या आहेत. मग पहिल्यांदा त्याचं सीडीएफ तयार करूया. गिव्हन पीडीएफ इज, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 3 -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. हे दिलेलं फंक्शन, ही त्याची रेंज. रिक्वायर्ड सीडीएफ इज, त्याला आपण कॅपिटल एफ ऑफ एक्स कन्सिडर करतोय. ते घ्यायचं 0 टू एक्स. सुरुवात कुठून आहे, 0 नाही, -1 आहे, -1 टू एक्स. ही जी सुरुवातीची जी व्हॅल्यू असते इथून स्टार्ट करायचं, एक्स पर्यंत घ्यायचं. हे लक्षात ठेवा. मग अशी 0 होतं बघा, इथं सुरुवात -1 आहे, त्यामुळे -1 टू एक्स एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. Therefore, capital F of x equal to -1 to x. काय व्हॅल्यू आहे इथं, एक्स स्क्वेअर अपॉन 3 इंटू डी एक्स. हे 1/3 बाहेर घेतोय, -1 टू एक्स, इथे एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. सो दिस इज इक्वल टू, हे 1/3 घेतलं इथं, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येणार एक्स क्यूब अपॉन 3. लिमिट वापरा त्याला, -1 पासून एक्स पर्यंत. Therefore, कॅपिटल एफ ऑफ एक्स इक्वल टू, हे 1/3 आणि हे 3 बाहेर घेतोय, म्हणजे इथं होणार टोटल 1/9 इंटू ब्रॅकेट, पहिल्यांदा एक्स वापरा, एक्स क्यूब मायनस -1चा क्यूब. मग -1चा क्यूब -1 येणार, ते मायनस आणि हे मायनस प्लस होणार, त्यामुळे तुमचं एफ ऑफ एक्स असं मिळेल, सीडीएफ ऑफ कॅपिटल एक्स. हे सीडीएफ तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आता पहिली व्हॅल्यू बघा काय विचारले, प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज लेस दॅन 1. मग 1 पेक्षा कमी, -1 पर्यंत आहे. फर्स्ट नंबर, प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज लेस दॅन 1. मग 1 त्याचं सीडीएफ घ्यायचं 1चं, आणि त्याच्यातून मिनिमम व्हॅल्यू किती आहे, -1. त्याचं सीडीएफ सबट्रॅक्ट करायचं फक्त. हे बघा सीडीएफ कसं वापरायचं आहे प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी, कारण याच्यावरती फार कमी उदाहरणं आहेत, पण त्यांनी दिलंय शेवटी शेवटी एक्झाम्पल एखाद दुसरं. परीक्षेमध्ये आलं तर प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आपण इथं सोडवून घेतोय ते. आता इथे एफ ऑफ 1 ह्याच्यात वापरायचं.
कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे त्याच्यात वापरायचं आहे. त्यामुळे इथे येणार 1 क्यूब प्लस 1 डिव्हायडेड बाय 9 मायनस 1 चा क्यूब प्लस 1 डिव्हायडेड बाय 9 हे असं येणार. इथे येणार 2/9. इथं मायनस 1 चा क्यूब मायनस येणार. -1 + 1 ते 0 होणार. त्यामुळे ही टर्म 0 होईल. सो दिस इज इक्वल टू याचं फायनल आन्सर येणार 2/9 येणार. याचं फायनल आन्सर आहे. आता सेकंड टर्म काय विचारले बघा. सेकंड टर्म विचारले प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज लेस दॅन -2. Probability when x is less than -2 is equal to क्वेश्चन मार्क. पण आपल्याला त्यांनी फंक्शनच कोणत्या रेंजसाठी दिले पहिल्यांदा ते बघा. एफ ऑफ एक्स इक्वल टू x² आहे आणि त्याची जी रेंज आहे ती रेंज इथे इम्पॉर्टंट ठरते. -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. आता याच्यामध्ये x इक्वल टू -2 सांगितले. x इक्वल टू -2 हे मला पाहिजे. आता ही व्हॅल्यू ह्या -1 पेक्षा सुद्धा कमी आहे, विच इज लेस दॅन -1. मग साहजिकच या ठिकाणी तुमचं जे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे, देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ -2 ही व्हॅल्यू याच्याही पेक्षा इकडे आहे, कमी आहे व्हॅल्यू. या रेंज पेक्षा सुद्धा अलीकडची व्हॅल्यू आहे. त्यामुळे ह्याचा आन्सर 0 येणार. त्यामुळं याची जी प्रोबॅबिलिटी येईल ही सुद्धा 0 येणार. हे लक्षात ठेवा. मगाशी पण असं एक उदाहरण आलं होतं बघा. त्यावेळेला रेंजच्या पुढची व्हॅल्यू दिली होती. मग तिथली तुम्ही प्रोबॅबिलिटी काढू शकत नाही, पण कॅपिटल एफ ऑफ एक्स सीडीएफ ची व्हॅल्यू काढू शकताय. इट विल बी ऑलवेज इक्वल टू 1. मग तुम्ही 3 साठी घ्या, 4 साठी घ्या. तसं -1 पेक्षा कमी व्हॅल्यू घेतली तर तिथं प्रोबॅबिलिटी मिळणारच नाही तुम्हाला. 0च येणार ते. त्याचं एफ ऑफ एक्स क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ते सुद्धा 0च येणार. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा काय प्रकार त्यांनी केलाय ते. त्याच्या पुढची तिसरी व्हॅल्यू विचारले प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हटलंय. थर्ड प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन 0. आता हे जर तुम्ही फंक्शन बघितलं तर याची रेंज आहे 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. मग ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय काय येणार याच्यामध्ये? 1 येणार, 2 पण येणार. म्हणजे तुम्ही असं घेऊ शकताय प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 2 हे असं घेऊ शकताय. हे टोटल किती होणार बघा. प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 1 काढायचं असेल तर इन टर्म्स ऑफ क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे तुम्हाला असं घ्यावं लागेल. हे पहिल्या पार्टसाठी. तसं इथं काय येणार? एफ ऑफ 2 मायनस एफ ऑफ 1 घ्यावं लागेल. हे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर हे एफ ऑफ 1 आणि हे मायनस एफ ऑफ 1 हे कॅन्सल होईल. ही टर्म प्लस आहे, ही टर्म मायनस आहे. इथं घेऊया. आपलं एफ ऑफ एक्स जे आहे ते काय होतं बघा, आठवतंय का? x³ + 1 डिव्हायडेड बाय 9 आहे ते. x³ + 1 डिव्हायडेड बाय 9. मग एफ ऑफ 2 म्हणजे काय होणार? इथं 2 वापरा. 2³ + 1/9 मायनस आता 0 वापरा. 0 + 1/9 हे असं येणार. मग 2³ 8. 8 + 1 9. 9/9 हे येणार 1 मायनस 1/9. दिस इज इक्वल टू 8/9 हे याचं आन्सर. आणि त्यांनी अजून एक व्हॅल्यू त्याच्यामध्ये विचारली ते बघा. पुढची व्हॅल्यू ही व्हॅल्यू अशी आहे प्रोबॅबिलिटी फॉर 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2.
या पद्धतीने विचारलं. याच्यामध्ये काय तुम्हाला इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूज दिसत आहेतच सरळ, त्यात काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट हे असं घ्या. आणि परत एकदा एफ ऑफ एक्स आपण जे तयार केलेलं आहे एक्स क्यूब आहे प्लस 1 डिव्हायडेड बाय 9 वापरा त्याच्यामध्ये व्हॅल्यूज. म्हणजे इथे येणारा 2 चा क्यूब प्लस 1 अपॉन 9 येणार मायनस इथे येणार 1 चा क्यूब प्लस 1 अपॉन 9 हे असेल. हा पहिला पार्ट आत्ता सोडवलाय पण ते येते 1 मायनस इथे येणार 2 अपॉन 9 हे सोडवून 9 मायनस 2 येणार 7 अपॉन 9 हे याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ ए रॅन्डम व्हेरिएबल कॅपिटल एक्स हॅज अ पीडीएफ, हे पीडीएफ सांगितलेलं आहे, रेंज दिलेली आहे, फाइंड सी ई ऑफ एक्स अँड व्हेरियन्स ऑफ एक्स, एवढं सगळं फाइंड आउट करायचं आहे. बघूया आता पहिल्यांदा पीडीएफ आहे म्हणून तरी सांगितलेलं आहे, त्याची सुरुवात करू तिथून. एफ ऑफ एक्स इज ए पीडीएफ ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल कॅपिटल एक्स. देअरफॉर काय रेंज सांगितलंय 1 to 3, 1 to 3 एफ ऑफ एक्स डी एक्स, हे सगळ्याचं इंटिग्रेशन किती येणार 1 येणार. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. आता एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू वापरूया सी अपॉन एक्स इंटू डी एक्स, त्याच्यातलं सी कॉन्स्टंट सॉरी इक्वल टू 1 राहिलं इकडे. देअरफॉर हे सी बाहेर घेतले तर 1 to 3 1 upon x into dx, this is equal to 1. Therefore c into 1 upon x चे इंटिग्रेशन ते येणार log x, रेंज त्याची 1 to 3, this is equal to 1. Therefore c into bracket व्हॅल्यूज वापरा त्याच्यात log 3 minus log 1, this is equal to 1. पैकी log 1 0 येणार. Therefore c into bracket log 3 minus 0, this is equal to 1. Therefore c equal to 1 upon log 3 ही एक व्हॅल्यू मिळेल. हे तुमचं फर्स्ट पार्ट तयार झालेला आहे. आता ह्याला आपण जिथं जिथं येईल त्या ठिकाणी त्याला वापरून घेऊ. आहे याच्यामध्ये वापरलं तरी पण चालतंय, पण ते प्रत्येक ठिकाणी लुडबुड करणार त्याच्यापेक्षा सगळ्यात शेवटी वापरलेलं बरं. आता त्यांनी काय विचारलंय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारलेली आहे ई ऑफ एक्स. मग ई ऑफ एक्स इक्वल टू रेंज तीच घ्यायची 1 to 3 डायरेक्ट 1 to 3 x into f of x into dx, so this is equal to 1 to 3 x into c upon x असेल. बघा लक्षात येते का, ह्याच्यातलं हे x कॅन्सल होईल, हे c बाहेर घ्या 1 to 3 इथं 1 into dx, मग त्याचं इंटिग्रेशन येते x 1 to 3 हे असं होईल. c इंटू ब्रॅकेट 3 minus 1, 3 minus 1 येणार 2, म्हणजेच येणार 2c. देअरफॉर ई ऑफ एक्स इक्वल, सी ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन लॉग 3, हे तेवढं लक्षात ठेवा. देअरफॉर ई ऑफ एक्स इक्वल टू 2 अपॉन लॉग 3 ही एक व्हॅल्यू मिळेल. ही सी ची व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू मिळाली. ही ई ऑफ एक्स ची व्हॅल्यू 2 अपॉन लॉग 3 मिळालेला आहे आपल्याला. आता
ई ऑफ एक्स स्क्वेअर काढावं लागेल मला, कारण त्याशिवाय मला व्हेरियन्स काढता येणार नाही. मग ई ऑफ एक्स स्क्वेअरला काय करायचं आहे, 1 2 3 घ्यायचं आहे, जिथं एक्स होतं तिथं फक्त एक्स स्क्वेअर घ्यायचं आहे. हे असं होईल. आता याच्यामध्ये फंक्शन वापरूया 1 2 3. एक्स स्क्वेअर आहे असंच, एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी येणार सी अपॉन एक्स इंटू डी एक्स येणार. याच्यातलं एक एक्स कॅन्सल होईल, सी ला बाहेर घेतोय तर 1 2 3 फक्त एक्स शिल्लक राहील याच्यामध्ये. हे असं येईल. आता त्या एक्सचं तेवढं इंटिग्रेशन घ्या फक्त. सो दिस इज इक्वल टू सी इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 1 2 3. हे सी अपॉन 2, हे 2 बाहेर घेतोय, इथं फक्त एक्स स्क्वेअर शिल्लक राहील 1 2 3. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये, सी अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 3 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर हे असेल. मग 3 चा स्क्वेअर येणार 9 मायनस 1 येणार 8, सी इंटू ब्रॅकेट 8 येणार इथं. बघा डिवायडेड बाय 2 आहे बरं का इथलं, हे राहिलं अजून तिथं. सी अपॉन 2 इंटू 8 हे असं होईल. ह्याला 2 न भाग घालवा, इथं 4 येणार, 4 सी, आणि सी ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन लॉग 3 हे असेल. म्हणजे हे तुमचं येणार आहे ई ऑफ एक्स स्क्वेअर. आता मला पाहिजे व्हेरियन्स ऑफ एक्स. मग व्हेरियन्स ऑफ एक्स जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ई ऑफ एक्स चा स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असं करावं लागेल. त्याला मी इक्वेशन नंबर 3 घेतो. मग ई ऑफ एक्स चा स्क्वेअर ती इथं तयार आहे, 4 अपॉन लॉग 3 मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे बघा इथे ई ऑफ एक्स इथं तयार आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे 2 डिव्हायडेड बाय लॉग 3 त्याचा स्क्वेअर हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन 4 अपॉन लॉग 3 मायनस याचा स्क्वेअर केला की 4 अपॉन लॉग 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असेल. याचा टोटल लसावी घेतोय लॉग 3 त्याचा स्क्वेअर हे असं घेतोय. मग लॉग 3 ने इथं मल्टिप्लाय करा, 4 इंटू लॉग 3 मायनस 4 हे असेल. याच्यातनं अंशातनं 4 तेवढं कॉमन घ्या, 4 कॉमन घेतलं, लॉग 3 मायनस 1 डिव्हायडेड बाय लॉग 3 त्याचा स्क्वेअर हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन द पीएमएफ ऑफ रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्स, ह्या अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, एक्सच्या व्हॅल्यूज त्यांच्या प्रोबॅबिलिटीज, फाइंड ए, बघा इथं आहे ए, अँड ऑप्टेन सीडीएफ ऑफ कॅपिटल एक्स. आता हे पीएमएफ आहे म्हणून सांगितले. गिव्हन डिस्ट्रीब्युशन इज PMF of random variable capital X. Therefore, summation of all probabilities I is equal to 1 to n. It must be equal to 1. सगळ्या प्रोबॅबिलिटीची समेशन 1 आली पाहिजे. Therefore, हे कोण कोण आहेत सगळ्या प्रोबॅबिलिटीज बघा. प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 1 प्लस x इक्वल टू 2 3 4 आणि 5. या सगळ्यांची समेशन इक्वल टू 1 घ्यायची.
हे किती होणार 1/20 व्हॅल्यूज वापरा त्यांच्या ज्या आहेत त्या p/20 प्लस a प्लस 2a प्लस 1/20 दिस इज इक्वल टू 1. आता याच्यावरून हे सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. हे किती होते 3 4 5 5/20 होणार आहे प्लस हे 2a प्लस a हे होणार 3a इक्वल टू 1 येणार इथं. मग 3a इक्वल टू 1 मायनस 5/20 येणार आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन 20 वजा 5 म्हणजेच ते येणार 15/20 येणार आहे. याला 5 न भाग जाईल. याच्यावरून a इक्वल टू हे 3 पण कॅन्सल होईल. 3 इकडे डिव्हाइड करा. a इक्वल टू येणार 1/4. आता हे a इक्वल टू 1/4 या टेबलमध्ये वापरायचं. परत एकदा पीएमएफ मांडून घ्यायचं. Therefore, the PMF of a random variable capital X is, इथे परत तेच टेबल मांडायचं आहे. 1 2 3 4 5 आणि त्याची प्रोबॅबिलिटी त्या व्हॅल्यूज बघा काय आहे. तिथं आहे 1/20 त्यानंतर आहे 3/20 त्यानंतर फक्त ए होतं बघा. ए म्हणजे 1/4 आहे पण मला या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. मग ह्याला 5 न मल्टिप्लाय केलं पाहिजे अंशाला आणि छेदाला. म्हणजे इथे येणार 5/20. त्यानंतर पुढची व्हॅल्यू आहे 2a. मग a च्या ठिकाणी 2/4 केलं. त्याला 20 करायचं असेल तर मग काय केलं पाहिजे त्या ठिकाणी 10/20 केलं पाहिजे त्याला. बघा मांडून 2a आहे. 2a म्हणजेच काय होणार 2/4. मग मला इथं 20 पाहिजे म्हणजे याला 5 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. ते येत आहे ते इथं मांडलं. आणि शेवटची टर्म काय त्यांनी दिलेलीच आहे डायरेक्ट. हे तयार करून घ्या. हे महत्वाचं. आता मला काय पाहिजे सीडीएफ पाहिजे. इफ कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू CDF of a random variable capital X, then आता ह्या एफ ऑफ एक्स ची डेफिनेशन मांडली पाहिजे. एफ ऑफ एक्स इक्वल टू प्रोबॅबिलिटी when capital X is less than or equal to X. हे असं घ्यायचं असतं. हे लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्यांच्या प्रोबॅबिलिटीज ह्या ज्या काही व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू काय दिलेली आहे 1 दिलेले. मग एफ ऑफ 1 जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथं कसं येणार प्रोबॅबिलिटी when x is less than or equal to 1. मग इक्वल टू 1च आहे. याच्यापेक्षा कमी काही नाहीच आहे. त्यामुळे ही एकच व्हॅल्यू इथे येणार. दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी when x इक्वल टू 1 दॅट इज इक्वल टू 1/20 येणार. दुसरी व्हॅल्यू घ्यायची आहे मला एफ ऑफ 2. मग एफ ऑफ 2 म्हणजेच काय येणार प्रोबॅबिलिटी when x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 येणार. मग त्याच्यामध्ये x इक्वल टू 1 येणार प्लस x इक्वल टू 2 पण येणार. मग x इक्वल टू 1 साठी काय व्हॅल्यू आहे 1/20 प्लस पुढची व्हॅल्यू किती आहे 3/20 2 ची व्हॅल्यू. म्हणजे हे टोटल किती होणार 4/20 होणार. बघा लक्ष देते का. त्याच्या पुढे घ्यायचं आहे 3 साठी एफ ऑफ 3 इक्वल टू एफ ऑफ 3 म्हणजेच प्रोबॅबिलिटी when x is less than or equal to 3 येणार.
म्हणजे त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू, याच्यामध्ये पहिल्या दोन व्हॅल्यूज तर तयारच आहे तिथं, 1/20 प्लस 3/20 प्लस पुढची व्हॅल्यू काय बघा, एक्स इक्वल टू 3 साठी 5/20 असेल. हे टोटल होणार 5 आणि 3 8 आणि 1 9, 9/20 होणार. त्याच्या पुढची टर्म आहे एफ ऑफ 4, त्याच्यामध्ये येणार प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 हे असे येणार. याच्यामध्ये परत 4 व्हॅल्यूज येणार, प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 2, एक्स इक्वल टू 3 आणि एक्स इक्वल टू 4 हे असे येणार. याच्यामधले व्हॅल्यूज बघा आता काय काय, ह्या 3 व्हॅल्यूज तर तयारच आहेत, 1/20 प्लस 3/20 प्लस 5/20. फक्त पुढची जी व्हॅल्यू आहे एक्स इक्वल टू 4 ती काय बघा, एक्स इक्वल टू 4 साठी आहे 10/20. 10, 15, 18 आणि 1 19 म्हणजे हे येणार 19/20 येणार. बघा लक्षात येते का. आणि आता सगळ्यात शेवटची टर्म ती म्हणजे एफ ऑफ 5. याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, याच्यामध्ये सगळेच येणार आता, एक्स इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 2, एक्स इक्वल टू 3, एक्स इक्वल टू 4 प्लस प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 5 हे सगळेच येणार त्याच्यात. म्हणजेच 1/20 प्लस 3/20 प्लस 5/20 प्लस 10/20 आणि लास्ट टर्म 1/20 आहे की नाही बघा, 1/20 हे टोटल बघा 1, 11, 16, 19 आणि 20 हे होणार 20/20 दॅट इज इक्वल टू 1 हे असे येणार. आता ह्याचं सीडीएफ मांडायचं आहे पूर्ण आपल्याला. Therefore, the CDF capital F of X of random variable capital X is, आता इथं परत एकदा तुम्हाला ह्या एक्सच्या व्हॅल्यूज मांडाव्या लागतील, शिवाय त्यांचं एफ ऑफ एक्स पण तुम्हाला लिहावं लागेल. मग एक्सच्या व्हॅल्यूज त्याच राहतील 1, 2, 3, 4, 5, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाहीये. इथल्या बघा व्हॅल्यूज आता आपण काय काय फाइंड आउट केलेले. पहिली व्हॅल्यू होती 1/20, कारण ती व्हॅल्यू बदलत नाही, ती तशीच राहते, एकच टर्म येते. त्याच्या पुढे आहे 4/20, 9/20, 4/20, 9/20, त्यानंतर 19/20 होतं बघा, 19/20 आणि 1, 19/20 आणि इथे येते 1. त्यामुळे हे लक्षात ठेवा, सीडीएफ कसं तयार करायचं आहे ते बघून घ्या.